Bible says बायबल म्हणतं in Ecclesiastes 3 verse 9, उपदेशकाचा 3रा अध्याय आणि 9वे वचन, what does the worker gain from all his struggles? कार्य करणारा जे श्रम करतो त्यांचा त्याला काय लाभ होतो? There is no gain. म्हणजे फायदा काहीच होत नाही. In all your struggles, तुमच्या सगळ्या संघर्षांमध्ये there is no profit. काही तुमचा लाभ होत नाहीये, फायदा नाहीये. What is the use of such a struggle? मग अशा पद्धतीच्या संघर्षाचा काय फायदा आहे की जो संघर्ष फायदाच करून देत नाहीये? Why is life harder for some people while for others life seems to be very easy? काही लोकांसाठी जीवन अतिशय अवघड आणि काही लोकांसाठी जीवन अतिशय सोपं, असं का? There can be many reasons. त्याच्या मागे अनेक कारण असू शकतात. It can be genetics. त्याच्या मागे वंशावळीत ते असू शकतं. It can be environment. परिसरामुळे असू शकतं. Some may have better parents, काहींचे पालक कदाचित चांगले असतील, while others may have parents who cannot afford to help their children. आणि इतर काहींचे पालक असे असतील की ज्या पालकांना आपल्या मुलांना आधार देता येत नसेल. Some people make bad decisions in their lives. काही लोक आयुष्यामध्ये चुकीचे निर्णय, वाईट निर्णय घेतात. Maybe they did it knowingly, maybe they did it unknowingly. आणि अर्थातच ते करताना काहींनी कळत केलं असेल, काहींनी नकळत केलं असेल. And that ends up causing them suffering and pain. आणि त्यामुळे त्यांचा अंत सगळ्या त्रासांमध्ये, वेदनेमध्ये, यातनेमध्ये होतो. Some people will say, काही लोक म्हणतील, oh, it is bad karma that we are paying now. ओ आमच्या वाईट कर्मांमुळे आता आम्हाला बघा हे सगळं सोसायला आणि भोगायला लागतं, आमची कर्म बरोबर नव्हती. Or it is divine punishment from आता God. आम्हाला दैवी शिक्षा देवाकडूनही मिळालेली आहे. Or divine punishment of my previous life. किंवा माझ्या अगोदरच्या जन्मामध्ये मी काहीतरी केलं असेल ज्यापायी मला ही शिक्षा आता भोगायला लागते या जन्मात. Whatever is the reason for your downfall. आज तुमचं जे काही पतन झाल्यासारखं तुम्हाला वाटतंय त्याच्या मागचं कारण काही असो. Whatever is the reason for your struggles. आणि जे काही तुमचं संघर्षामागचं कारण असेल, Whatever is the reason for your messed up life. आणि ज्या काही कारणामुळे तुम्ही म्हणत असाल की माझं आयुष्य बर्बाद झालं, माझ्या आयुष्याची नासधूस झाली, Or your misfortunes. किंवा माझं दुर्भाग्य झालं सगळं, God has the power to change the scenario. देवाकडे सामर्थ्य आहे आयुष्याचं हे चित्र बदलायचं. God has the power. देवाकडे सामर्थ्य आहे आयुष्याचं हे चित्र बदलायचं. If God can do with me, जर देव माझ्या जीवनात हे कार्य करू शकतो, where I had all negative aspects in life, जिथं माझ्या जीवनामध्ये सगळ्या नकारात्मक गोष्टीच होत्या, He can do it for you as मग well. देव तुझ्याही जीवनात हे कार्य करू शकतो, कारण तू आणि मी सारखेच आहोत. When I trusted in God, की जेव्हा मग मी येशूंवर, देवावर विश्वास ठेवला, God established my life. देवाने माझं जीवन स्थिर स्थावर केलं. And today I stand before you as a testimony आणि आज तुमच्या सगळ्यांच्या समोर एक साक्ष म्हणून मी उभा आहे that in the midst of struggles, की सगळ्या संघर्षांमध्ये if you put your trust in God, जर तुम्ही लोकांनी आपला विश्वास देवावर खराखुरा ठेवला, guaranteed He will make your life. मी गॅरंटीड तुम्हाला सांगतो, स्टॅम्प पेपरवर मी लिहून देईल, देव तुझं आयुष्य बनवेल. Praise God. हालेलुया. What God can do by His grace, देव त्याच्या कृपेनं जे करेल, there is no comparison. ओ त्याला तुलना नाही. There is no comparison. देव त्याच्या कृपेनं जे कार्य तुझ्या जीवनात करेल त्याला तुलना नसेल. You can bounce back from your setbacks तुझ्या त्या सगळ्या माघार घ्यायच्या अवस्थेतनं तू परत उडी मारून by the grace of God. देवाच्या कृपेनं हे शक्य आहे. Just hold on to God. केवळ देवाला धरून राहा, Just cling on to God. देवाला पाऱ्यासारखं चिकटून राहा, Seek His face every day. देवाचं मुख रोज शोधा, Let Him know देवाला your कळू दे trouble. तुला तुला काय त्रास आहे, देवाला कळू दे, Let Him know your struggles. देवाला कळू दे तुझे काय संघर्ष आहे. And see how He removes you from it बघ all. देव तुला त्या सगळ्यातनं कसं बाहेर काढतो. What man cannot do, my God can do. जे मनुष्य करू शकत नाही ते माझा देव करतो. Praise God. देवाला धन्यवाद. Because Bible says कारण बायबल म्हणतं in Psalm 62 verse 11, स्तोत्र संहिता 62:11, ultimate power belongs to God. सरते शेवटचं सामर्थ्य देवाच्या मालकीचं आहे. Ultimate power belongs to अल्टिमेट God. म्हणजे सरते शेवटचं सामर्थ्य जर कुणाचं असेल तर ते देवाचं आहे. On your own you can have single blessings, but when God comes in your life, you will have double blessings. स्वतःच्या शक्तीवर बेटा एकेरी आशीर्वाद मिळतात.
देवाच्या शक्तीवर करायला गेलो की दुप्पट आशीर्वाद. Praise God. That is what God wants to do with His sons and daughters. देवाला हे करायचंय त्याच्या मुला मुलींच्या जीवनात. If you only come back to God, तुम्ही जर फक्त देवाकडे परत आलात ना, He will clothe you. देव तुम्हाला नेसवेल. He will put ring on your finger. रिंग घालेल, रिंग He will बोटावर, put sandals on your feet. वाणा घालेल पायात, He will put clothes on you. नेसवेल तुम्हाला. He छान will छान give you नेसवेल. the best food. अतिउत्तम खायला घालेल, एकदम बेस्ट फर्स्ट क्लास जेवण. See the love of God. बघा देवाचं प्रेम. God sent His only Son, Jesus Christ, देवाने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त पाठवला so that you may have life की आपल्याला, तुम्हाला, मला जीवन मिळावं and life in आणि abundance. ते सुद्धा भरपूर जीवन मिळावं. Today He lives आज येशू जिवंत आहे. by His own power. त्याच्या सदाच्या सामर्थ्याने He reigns today. आज येशूंचं राज्य आहे. That same Jesus, तेच येशू He is here tonight. आज रात्री इथे आलेले आहेत. 200% खात्री देऊन आम्ही सांगू शकतो येशू इथे आहेत. बाकी आम्ही तुम्हाला काय गॅरंटी देणार नाही, पण छाती टोकून एक गॅरंटी आम्ही दोघं तुम्हाला देऊ, या जागेत येशू आहेत. I am a servant of my Lord Jesus Christ. मी माझ्या प्रभू येशू ख्रिस्तांचा सेवक आहे, And नोकर my आहे, Jesus is with me. आणि माझा येशू माझ्या बरोबर आहे. Mary Magdalene had 7 demons. या मरिया मगदालियामध्ये असे 7 दुरात्मे होते. Nobody could deliver her. कोणीही तिला सुटका देऊ शकेना. Maybe her parents took her to many diviners, आणि कदाचित तिच्या आई वडिलांनी तिला अनेक तंत्रमंत्र करणाऱ्यांकडे नेलं tried असेल. many things, बऱ्याच गोष्टींचा प्रयत्न केला असेल की बरी व्हावी, but the demons never left. पण दुरात्मे काही तिला सोडेना, सैतान जाईना. The family must have heard about Jesus, तिच्या परिवारानं येशूविषयी ऐकलं असेल and they brought her to Jesus आणि मग त्यांनी तिला येशूकडे आणलं असेल. with one command. आणि येशूंनी एक आज्ञा केली One असेल. command. एक आज्ञा येशूंनी सैतानाला केली असेल. Jesus said, येशू बोलले, "Leave," सोड. and the demons left. आणि सैतान तिला सोडून, दुरात्मे तिला सोडून गेले. Jesus had to only say leave, येशूंना फक्त एवढंच म्हणावं लागायचं, सोड. but for me, मला I have to say म्हणावं लागतं at least 3 words. 3 शब्द. Leave in the name of Jesus. येशूंच्या नावात सोड. मला 3 शब्द बोलावे लागतात. येशूंना एकच, काय? सोड. लीव. He didn't have to say leave in the name of God, येशूंना देवाच्या नावात सोड असं म्हणायला लागायचं because नाही. He Himself is God. येशू स्वतः देव आहेत. And she became one of the most faithful and humble followers of Jesus. आणि ती मरिया मगदालिया माहितीये सुटका मिळाल्यानंतर येशूंची एक अतिशय विश्वासू, इमानी अशी शिष्या किंवा अनुयायी बनली. The moment you have an encounter with Jesus, ज्या क्षणाला अशा पद्धतीनं तुम्ही येशूंसमोर याल, you will have meaning to your life. तुझ्या जगण्याला अर्थ येईल बेटा. तुझ्या जगण्याला अर्थ येईल. Praise God. देवाला धन्यवाद. Amen. आमेन.